IBS असं पण जेव्हा म्हणतोय, तर त्याच्यामध्ये प्राणायाम, योगा याचा उपयोग होईल का? असं बरेच जण पेशंट्स आपल्याला विचारत असतात. अर्श अतिसार ग्रहणी ज्या वेळेला आपल्या शरीरातला अग्नी जर का विकृत झालेला असेल तर होतात आणि जर का अग्नी प्राकृत असेल तर हे विकार राहत नाहीत. मग अग्नी उत्तम ठेवावा ह्याच्यासाठी प्राणायाम आणि योगासनं ह्याचं महत्त्व आहेच आहे. सो योगासनांमध्ये अगदी सूक्ष्म व्यायामापासून आपण सुरुवात करून वेगवेगळी योगासनं त्याच्यामध्ये करू शकतो. तर प्राणायामात विशेष करून अनुलोम विलोम की ज्याच्यामध्ये नाडी शुद्धी प्राणायाम म्हटलं जातं, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं चंद्रतत्व आणि सूर्यतत्व हे बॅलन्स राहायला मदत होते आणि म्हणून अग्नी आपल्याला वर्धन होतं असं दिसतं. त्याच्याच बरोबरीनं भ्रामरी आणि भस्त्रिका हे 2 प्राणायाम सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये भात्यासारखी छाती हलते आणि मग तिथे अग्नी आपला वाढायला लागतो आणि अर्श अतिसार ग्रहणी ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामुळे कमी यायला मदत होत असते. त्याच्याचबरोबर भ्रामरी हा जो प्राणायाम आहे त्याच्यामध्ये भ्रमरासारखा आवाज येतो, म्हणजे डोळे बंद करून त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीनं ओंकारनाद केला जातो आणि तसं असल्यामुळे काय होतं की मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं, मनातला विवेक जागृत व्हायला लागतो. तो प्राणायाम योगासनं हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात गृहिणीच्या पेशंट्समध्ये.